नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत रेल्वे टीसी आणि स्टेशन मास्टर सराव प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 22। दरवेळीप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आजसुद्धा आपण बघणार आहोत अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानाचे IMP प्रश्न। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की बघायचा आहे। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे, म्हणजे परीक्षा होईपर्यंत आपण असेच IMP प्रश्न या ठिकाणी दररोज जाणार आहोत। आणि त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ किंवा आपले जे व्हिडिओ आहेत या ठिकाणी दररोज त्यांची अपडेट भेटत राहील। प्रश्न पहिला, कोणत्या ठिकाणी लॉजिक्स इंडिया 2024 आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मुंबई। प्रश्न क्रमांक दुसरा, पानांना येणारा पिवळा रंग कशाच्या उपस्थितीमुळे प्राप्त होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कॅरोटीन। प्रश्न क्रमांक तिसरा, घोडाझरी हा निसर्गरम्य तलाव कोणत्या तालुक्यात आहे? प्रश्न क्रमांक 3 ऑप्शन सी नागभीड। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणते ठिकाण हे संत तुकाराम महाराजांचे समाधीस्थळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी देहू। प्रश्न क्रमांक 5वा, कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया। प्रश्न क्रमांक 6वा, देशातील सर्वात लांब पूल कोणत्या राज्यातील सुपौल जिल्ह्यात बांधण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बिहार। प्रश्न क्रमांक 7वा, रॅड क्लिफ लाईन डॅश डॅश या दोन देशातील सरहद दर्शविते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए भारत आणि पाकिस्तान। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा, भारत देशाचे तिन्ही सैन्य दलांचे सरसेनापती कोण असतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी राष्ट्रपती। प्रश्न क्रमांक 9वा, डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डॅश डॅश येथील तुरुंगात लिहिला? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अहमदनगर। प्रश्न क्रमांक 10वा, मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत डॅश डॅश या वर्षी किती टक्के वाढ भारताच्या संरक्षण निर्यातीत झाली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 32.5। प्रश्न क्रमांक 11वा, महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना डॅश डॅश रोजी करण्यात आली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 2 जानेवारी 1961। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा, अग्नि प्राईम या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या राज्यातील APJ अब्दुल कलाम बेटावर घेण्यात आली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ओडिसा। प्रश्न क्रमांक 13वा, हरिश्चंद्र व रतनगड ही ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अहमदनगर। प्रश्न क्रमांक 14वा, मानवी हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता किती असते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 4.5 लिटर प्रति मिनिट। प्रश्न क्रमांक 15वा, कोणता देश जगात सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या देशांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी चीन। प्रश्न क्रमांक 16वा, गडचिरोली जिल्ह्यात वन विभागाचे लाकूड संकलन केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आलापल्ली। प्रश्न क्रमांक 17वा, उलट गंगा व विदर्भाचे खजुराहो म्हणून ओळखले जाणारे धार्मिक व पर्यटन स्थळ डॅश डॅश यापैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मार्कंडा। प्रश्न क्रमांक 18वा, आयर्लंड देशाचे सर्वात युवा पंतप्रधान खालीलपैकी कोण ठरले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सायमन हॅरिस। प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मुंबई शहर। प्रश्न क्रमांक 20, भारत सरकारने कोणते ऑपरेशन हैती या देशात सुरू असलेल्या हिंसाचारापासून भारतीयांची सुटका करण्यासाठी सुरू केले? क्रमांक 3 ऑप्शन सी ऑपरेशन इंद्रावती। प्रश्न क्रमांक 21, भारतातील सर्वात जास्त ज्यूट उत्पादक राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पश्चिम बंगाल। प्रश्न क्रमांक 22, निसर्गामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे कार्बोदके कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सेल्युलोज। प्रश्न क्रमांक 23, डॅश डॅश या राज्यातील हा पारंपरिक हस्तकला वस्तू उत्पादनाला GI टॅग प्राप्त झाला? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आसाम। पुढचा प्रश्न,
प्रश्न क्रमांक 24, नरनाळा किल्ला हा अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अकोट. प्रश्न क्रमांक 25, कोणत्या अवकाश संस्थेला अवकाश क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा एव्हिएशन वीक पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी इस्रो.